नमस्कार मंडळी. मस्त असा पाऊस पडतोय, वातावरणसुद्धा एकदम छान थंड झालं आहे. मग अशा वेळी झटपट काय बनेल तर पिठलं आणि भाकरी. तर आज मी पिठलं बनवलं आहे, पण ते सुद्धा ताकातलं. तर चला करूया. तर मी त्यासाठी लसूण घेतलेला आहे आणि मिरची घेतलेली आहे हिरवी, ती ठेचून घेतली आहे. 2 मध्यम आकाराचे कांदे घेतलेत, ते छान बारीक चिरून घेतलेत. कढई ठेवलेली आहे, त्याच्यात 2 चमचे तेल टाकून राई, जिरे आणि कढीपत्ता याची फोडणी केली आहे आणि त्याच्यामध्ये मिरची आणि लसूण पण फोडणीला टाकला आहे. बरोबर कांदा टाकलेला आहे. कांदा लवकर भाजला जावा म्हणून मीठ टाकलं आहे. आता 1 वाटी चण्याचं पीठ घेतलं आहे, त्याच्यामध्ये दही घेतलेलं आहे, पाणी टाकलेलं आहे आणि जितकं लागेल तितकं पाणी टाकून मी ते मिश्रण मिक्स करून घेतलं आहे. आता थोडीशी हळद टाकून घेतली आहे आणि ती भाजून झाल्यानंतर आता कांदा भाजून झाला आहे. मग त्याच्यामध्ये हे जे मिश्रण आहे चण्याच्या पिठाचं ते ओतून घेतलं आहे, एका बाजूने चमच्याने ढवळत आणि ढवळून झाल्यानंतर मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यात कोथिंबीर टाकले, लागेल तितकं पाणी टाकलेलं आहे. आता मी ते दुसऱ्या गॅसवर ठेवलेलं आहे. मंद आचेवर शिजण्यासाठी त्याच्यावर झाकण ठेवलं आहे आणि आता दुसरीकडे मी भाकरी थापायला घेतलेली आहे. या व्हिडिओचा डिटेल व्हिडिओसुद्धा टाकलेला आहे, तर तो जर तुम्हाला बघायला आवडत असेल तर नक्की बघा. चला तर मग एका गॅसवर भाकरी सगळ्या तयार झालेल्या आहेत आणि दुसऱ्या गॅसवर आपलं जे पिठलं आहे ते सुद्धा छान शिजलं आहे. आता हे छान चकाकी आली आहे ना, याचा अर्थ आपलं पिठलं खूप छान शिजलेलं आहे. तर आता त्याच्यावर मी फोडणीचं तेल टाकलं आहे. आता पिठलं आहे म्हटल्यानंतर त्याच्याबरोबर ठेचा तर हवा. मग मी ठेचासुद्धा आधीच करून ठेवला होता. चला तर मग आता जेवण वाढलेलं आहे, या मग जेवायला. चला मग परत भेटूया. बाय पुढच्या व्हिडिओत.